पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैंने हामिश राशम शेख खान की खास खबर पर एक नजर। दौड़ीपार बाजार में स्लैब चोरी, ऐसा गांव वासियों ने लगाया आरोप। भंडारा जिला के दौड़ीपार बाजार में 14वें आयुक्त बांधकाम में पीएससी में 2016-17 में शुरू किया गया था, जिसकी तकरार गांव वासियों ने जिलाधिकारी कार्यालय में स्लैब चोरी की रिपोर्ट दर्ज की गई। प्राप्त जानकारी के अनुसार दौड़ीपार बाजार की ग्राम पंचायत के किए गए कामों में अधूरा नजर आ रहा है तथा गांव वालों का कहना है कि ग्राम पंचायत के सरपंच ने इसका बिल काम होने के पहले ही निकाल लिया है। इसकी तकरार होने के बाद काम शुरू किया जा रहा था। गांव वासियों का कहना है कि ग्राम पंचायत सरपंच गांव में काम शुरू होते ही गांव वासियों को धमकाता है और काम बंद कर देता है। इस कारण गांव वासियों को कई परेशानियों का सामना करना पड़ रहा है। जिलाधिकारी से यही विनती की गई है कि जल्द से जल्द इस मामले की जाँच की जाए। कधी जास्त लाभार्थी येतात मग म्हटलं एक्स्ट्रा येतं बाहेर इथं चला आरामशीर बसतील बा लोक डिलिव्हरीसाठी लोक येतात ते का त्यांना बसायला अडचण होते इथं चला आरामशीर बसतील आराम करतील त्यासाठी बंद पडली। किती दिवस झाले काम सुरू आहे? तो 1 वर्ष जास्त झाला सर। गेल्या वर्षीच्या अगोदर काय 1 वर्षाच्या वर झाला? हो जास्तच झाला असं। कोण करून राहिले हे काम? मला वाटतं संजू मडावी काहीतरी याचे ठेकेदार काहीतरी आहे। संजू मडावी। हो आणि पैसा कोण ग्रामपंचायत देणार? हां ग्रामपंचायत। तुमचं नाव काय? आयपी जनपद। तुम्हाला कसं हा चालत आहे रेती पडली विटा पडल्या मुरुम पडलं कसं आम्ही आभार वगैरे तुम्ही त्यांना म्हटलं असेल ना इतकं उशिरा का काम होणार? बापरे तोही मला पण झाला। का म्हणते ते मग? करू आता ठेकेदार बाहेर जाते ठेकेदार कामात आहे गावकार 1 वर्षापासून। कितीचं काम असेल? हा किती रुपयाचं काम असेल? हा 4 लाखाचा आहे 3 लाखाचा ते काय माहिती आम्हाला? तुम्हाला माहित असेल ना तुमच्या पीएससी नाही तर पैसे ग्रामपंचायत देणार आहे की तुम्ही? आमचा दवाखाना दे आमचा दवाखाना दे। अच्छा पैसे ग्रामपंचायत नाम बताइए आपका? मेरा नाम बाबा पटेल है। दौड़ीपार बाजार यहाँ का रहवासी हूँ। मेरे पास लोगों ने तकरार लेके आए। मैं भाजपा युवा मोर्चा से उपाध्यक्ष हूँ, वाइस प्रेसिडेंट, दवाखाने का स्टैंडिंग कमेटी मेंबर हूँ। मेरे पास लोगों ने कंप्लेंट कल मेरे को निवेदन दिया गया कि दौड़ीपार ग्राम पंचायत में होने वाले भ्रष्टाचार को रोका जाए। मैंने जब उनसे बात की तो उन्होंने मेरे पास कुछ सबूत दस्तावेज लाके दिए जो वीडियो के पास में हैं। 14वां वित्त आयोग का महिला तपासनी कक्ष बांधकाम जो अंदाजपत्र जिसका 2,90,000 का काम था, उसके पैसे इन लोगों ने बिना स्लैब निकाले पैसे निकाल लिए। इसका मतलब ये हुआ कि पैसे ये निकाले गए विदाउट एमबी जो भी है वाटेवर। इसका मतलब वहाँ पर हो गया है वो स्लैब। ये अपन उसको गृहीत धरेंगे। और जब स्लैब हो चुका है तो अभी वो स्लैब क्यों नहीं दिख रहा है? तो वो स्लैब चोरी गया तो इसके ऊपर में जिसने चोर के लेके गया है उस पर कार्रवाई होना चाहिए। उन्होंने अंदाजे सन 2016-17 का काम था, कैश बुक पे एंट्री भी नहीं की और पैसे निकाले नवंबर में 2018 में। और काम जो था वो था 2016-17 का। शासनाच्या नियमानुसार 4 महिन्याच्या अवधीमध्ये ते पैसे काढायचे असा काही जी आर आहे, मी कन्फर्म नाही, पण मात्र दौडीपारामध्ये वारंवार होत असलेले हे भ्रष्टाचार हा थांबायला पाहिजे। नियमाच्या अभावी हे लोक कामं करत असतात। मध्यंतरी माझी 6 महिन्यापासून एक केस आणखी चालू आहे, जीर्ण अवस्थेत असलेला घर। आपण दौडीपार बाजार या ठिकाणी जाऊन बघू शकता की तो सदर घर जीर्ण आहे, तरी ग्रामपंचायतनी अवाढव्य असे ठराव घेऊन ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाच्या शेरा नसून त्याच्यावरही त्यांनी कारवाई केलेली नाही। म्हणजे ग्रामपंचायत ही शासनाची नसून ही फक्त पॉलिटिकल झालेली आहे, फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। व्यापार संकुल आमच्या दौडीपार बाजारला व्यापार संकुल आहेत, संबंधित बालूजी मडावी यांच्या नावाने एक त्या ठिकाणी कमरा आहे आणि एक माझ्या माहितीप्रमाणे साखरेच्या नावाने आहे, पण कित्येक काळ झाला तो बंद आहे। आम्ही जेव्हा पण त्यांना म्हणतो का हा केव्हा आहे, त्याचे काही पेमेंट देत नाही, काही नाही, वारंवार तो बंद आहे। त्या व्यापार संकुलला चालू करण्यात यावे। गावातील एखाद्या अपंग माणसाला त्याला देण्यात यावे, जेणेकरून त्याला उदरनिर्वाह करता येईल, व्यापार करता येईल। त्यामुळे शासनाने याच्याकडे लक्ष देण्यात यावे, अन्यथा आम्ही आंदोलन करू। त्याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत दौडीपार बाजार येथे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत एक रोड घेण्यात आलेला आहे। तो रोड 4 महिन्यापासून
4 महिना नाही झाला तर तो संपूर्ण रोड हा उत्खनन झालेला आहे, तेथून येण्या जाण्याला त्रास होत असतो. हा एक त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. ग्रामपंचायत दौडीपार बाजार या ठिकाणी घरकुलं परक्या जे बाहेर राहतात त्यांना घरकुलं देण्यात आलेले आहेत आणि जे गावात राहतात ते बिचारे एक खोलीमध्ये पाहतात, ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्यात यावी. त्यांना घरकुल अजून देण्यात आलेले नाही. यादीची सहनिशा करण्यात यावी आणि जे दलित वस्तीचे जे घरकुलं देण्यात येत आहे, जे अविवाहित आहेत त्यांच्या नावानं घरकुल हे देण्यात येत आहेत. साक्षात सरपंच जे आहेत त्यांचे वडील सर्व्हिसवर होते तरी त्यांना रिटायर झाले तर पेन्शनर आहेत तरी त्यांना घरकुल देण्यात आले आहेत. गावात एक एक व्यक्ती 4-4, 3-3 खोपड्या माझे अंदाजे असे घेण्यात आलेले आहेत. त्यांचे दस्तावेज आणि कागदपत्र शासनाने जमा करावे. दौडीपार बाजारच्या ग्रामपंचायतवर 39ची कारवाई करण्यात यावी व अशी ग्रामपंचायत जर अवहेलना करत असेल, शासनाच्या कायद्याचे अवाढव्य काम करत असेल तर हा सदर शासनाच्या नियमाचा उल्लंघन आहे. आणि सदर जेवढे लोक जे कारवाई ज्यांनी ते जो स्लॅब चोरीला गेलेला आहे, PSC मध्ये आमच्याकडे दौडीपार हा एक असा संगम आहे, 4-5 गावाच्या संगम आहे, त्या ठिकाणी लोक येत असतात. मी स्टँडिंग कमिटी हेल्थ याचा सदस्य असल्या कारणास्तव माझ्या या PSC मध्ये आरोग्य विभागामध्ये असा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार ज्याने पण केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी. संबंधित सचिवाला डिस्क्वालिफाईड करायला पाहिजे, सस्पेंड करायला पाहिजे आणि सदर ग्रामपंचायत सरपंचावर कारवाई करण्यात यावी. ज्यांनी कॅशबुक व चेकवर सह्या मारलेल्या आहेत त्या सगळ्यांना ते करावी आणि आमच्या हरवलेला स्लॅब हा लवकरात लवकर मिळवून द्यावा. आज सकाळी मी येत असताना ते आज कामाला लागलेले आहेत. सकाळपासून त्याची व्हिडिओ आपण जाऊन केलेलेच असेल. आणि पुन्हा एकदा माझी विनंती आहे की आपण दौडीपारला जाऊन सहनिशा करावी, सदर जीर्णघर पाहावे, सदर रोड पाहावे, सदर घरकुलं किती झाले आहेत, किती नाही झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सहनिशा करावे व शासनाला आम्हाला न्याय मिळवून द्यावे. भाऊराव नारायण मरकाम. काय समस्या आहे तुमची? मला घरकुल 15-16 सँक्शन झालता. मी येथे येऊ तो नोटरी बी करावा लावला, नोटरी बी दिलो. नाव ग्रामपंचायतमध्ये अद्याप नाही चालला न तो मा नाव काटला त्या ना येथून बी लिस्टवर तो नाही दिसून राहिला नाव. कोणती ग्रामपंचायत आहे? दौडीपार बाजार. कोणाला सांगितलं होतं तुम्ही? येथे नोटीस आला नाही मला, तर येथे आलतो मी. कोणाकडून नोटीस आला? पंचायत समितीतूनच. हां. आता कोणती मागणी आहे तुमची? घरकुलाची पाहिजे आपल्याला. घरकुल पाहिजे. सांगा. माझं नाव रेखा जितेंद्र सोनवाने. मी दौडीपार बाजारमध्ये राहते. कोणते अन्याय होऊन राहिला तुमच्यावर? माझ्यावर अन्याय, मला घरकुल आलेली आहे. तर आता 1 वर्ष झाला मी दुसऱ्याच्या घरी राहत आहे. तो वारंवार मला 3-4 वेळा माझे गड्डे बुजवले त्यांनी. गड्डे बुजवून पोलीस केस वगैरे सगळे झाले. पोलीस आले पोलीस प्लॅटवर आणि कोर्टातून मला ऑर्डर मिळाला बांधकाम चालू करण्याचा, तरी मला त्याने रोखलं. आता दुसऱ्यांदा अपील केलेलं आहे. कोण आहे ते? संजय दसाराम मडावी आणि त्यांची पत्नी सुद्धा अश्विनी संजय मडावी. सरपंच आहेत त्या. स्वतः सरपंच असून त्यांनी माझे काम चालू असताना पावडा हातात घेतला आणि गड्डे बुजवले. केव्हाची गोष्ट आहे ही? 6 तारखेची. 6 तारखेचीच आहे. रात्रीला 11 वाजता गड्डे बुजवले त्यांनी. पोलीस कंप्लेंट केली, मग काय झालं? पोलीस कंप्लेंट झाले. पोलीस आले. त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही की बांधकाम चालू करा. उलटे आमच्यावरच दबकावत होते ते प्लॅट कोणाचे आहे ज्याच्यावर बांधकाम करत आहे तुम्ही? प्लॅट आहे मारुती सकाराम मडावीचा. आम्ही विक्री पत्र केलेलं आहे त्याचं. आता तुमच्या नावाने झालेलं? आमच्या नावाने झालंय. योजना केव्हा भेटली तुम्हाला? योजना 15-16. 15-16 ला योजना मिळालेली आहे ती. आतापर्यंत घर नाही बांधला तरी घर बांधू देतच नाही तो. त्याच्या कारणास्तव आमचा त्याच्यामुळे अडथळा येऊन राहिला. अडथळा येतं. आम्हाला राहण्याला ठिकाण नाही आहे. आम्ही पाल ताणून असे कोणाच्याही वरनिवासीत राहत आहोत. आता आम्हाला यांचा न्याय मिळावा. 20 वर्ष झाले म्हणते मी पंचायत समितीमध्ये नेतेगिरी करत, तू माझा का करशील. मला हाही धमकी देऊन तो दबकावते आणि तू मी सरपंच आहे, तू का करशील. माझा जो काही करायचा आहे तो करून घे तू. मी का करतो ते मी करीन.
तोसा म्हणून मला दबकावते. कोण म्हणते असं? संजय दसाराम मडावी, सरपंच पद आधी उपसरपंच होता तो याच्या आधी. आता त्यांची पत्नी सरपंची आहे.